अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला गाणगापूरमध्ये 1 दिवसीय गुरुचरित्र पारायण असेल, 3 दिवसीय गुरुचरित्र पारायण असेल, ते कसं करायचं, गाणगापूरमध्ये राहायचं कुठं, भिक्षा कुठं मागायची, संगमावर स्नान कसं करायचं आणि गाणगापूरमध्ये अन्नदान कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ह्या व्हिडिओमध्ये मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे. आपल्याला गाणगापूरमध्ये मी घेऊन जाणार आहे. आपण कोण घेऊन जाणार आहे? महाराज तिथं प्रत्यक्ष आहेत. आयुष्यामध्ये एकदा तरी तुम्ही गाणगापूरमध्ये संगमावर तिथे गुरुचरित्र पारायण करायला पाहिजे. तुम्ही 1 दिवसीय गुरुचरित्र पारायण करा किंवा 3 दिवसीय गुरुचरित्र पारायण करायला पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी करायला पाहिजे. चला मग आपण आता गाणगापूरमध्ये जाऊया. सगळ्यात अगोदर गाणगापूरमध्ये ज्या वेशीवर आपण जातो तिथे दत्त महाराज प्रत्यक्ष आहेत. म्हणजे त्या स्थानामध्ये त्याच्यामध्ये महाराज प्रत्यक्ष आहेत. गुरुचरित्रामध्ये वर्णन आहे की गाणगापूरमध्ये महाराजांनी ज्या निर्गुण निराकाराच्या पादुका ठेवलेल्या आहेत की भक्तांसाठी ठेवलेल्या आहे. आपण सगळ्यात पहिले गाणगापूरमध्ये गेल्यानंतर आपण कधीही जा, दिवसा जा, रात्री जा, कधी गाणगापूरमध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिले संगमावर जायचं. तिथे संगमावर जायचं. संगमामध्ये तिथं आपण स्नान करू शकता. मग आता खूप जण विचारतात, दादा मग गाणगापूरमध्ये राहायची सोय काय आहे? कधीही लक्षात ठेवा, आपण आपल्या माहेरी गेलो असेल किंवा आपण आपल्या कुठेही जवळच्या व्यक्तीकडे गेलो असेल तर आपण विचार करतो का राहायचं किंवा जेवायचं? तसंच गाणगापूरमध्ये गेल्यानंतर राहण्याची, जेवणाची कधीही काळजी करायची नाही. खूप मठ आहे तिथं, खूप मठ, खूप हॉटेल आहे, खूप आहे. फक्त पौर्णिमेला जर तुम्ही गेला तर पौर्णिमेला गर्दी खूप असते. पौर्णिमा सोडून जर गेला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात. पौर्णिमेला प्रचंड गर्दी असते. म्हणून तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही गाणगापूरमध्ये खूप हॉटेल आहे, खूप मठ आहे, संगम रोडवर आहे. नुसते सगळ्या गोष्टी तुम्हाला स्क्रीनवर दाखवेल. संगम रोडवर आहे आणि खूप हॉटेल आहे. हॉटेल, मठ, तुम्ही कुठं राहाल, जिथं राहता येईल तिथं राहा. केंद्र पण आहे आणि जास्त चार्जेस नाहीये. तुम्हाला जसं आपापल्या याच्यानुसार तुम्ही राहू शकता. राहण्याचं झालं, गाणगापूरमध्ये गेल्यानंतर नेमकं काय करायचं हा खूप प्रश्न असतो की गाणगापूरमध्ये गेलो दादा आम्ही, मग काय करायचं? सगळ्यात पहिले संगमावर स्नान करायचं. संगमावर स्नान करायचं. स्नान केलं तर तुम्ही दुपारी गेला ठीक. संगमावर स्नान केल्यानंतर मग मठामध्ये जायचं, जिथे दत्त महाराजांच्या निर्गुण निराकार पादुका ठेवलेल्या आहेत. स्नान केल्यानंतर मठामध्ये जायचं. बस स्टँडच्या जवळ मठ आहे, जवळ आहे. संगम रोडवर तुम्ही रिक्षाने पण जाऊ शकता, शेअरिंग रिक्षाने जाऊ शकता. तिथं जायचं, मठामध्ये जायचं, महाराजांचं दर्शन घ्यायचं. सकाळी आरती जी असते ती 12 वाजता आरती असते. 12 वाजता आरती झाल्यानंतर भिक्षा मागायची वेळ असते, भिक्षा मागू शकता. भिक्षा मागितल्यानंतर आपण संध्याकाळी परत 8 वाजता आरती असते आणि 8 वाजता पालखी असते. हे झालं मंदिराचं, मठाचं. मग गाणगापूरमध्ये संगमावर गुरुचरित्र पारायण करायचं काय महत्व आहे? तर गाणगापूरमध्ये त्या संगम ठिकाणी औदुंबराचं जे झाड आहे तिथे प्रत्यक्ष दत्त महाराज तिथे बसत होते. म्हणजे नरसिंह सरस्वती स्वामी तिथे बसत होते. म्हणून त्या आजूबाजू एरियामध्ये 1000-2000 लोक असेल. तिथं कंटिन्यू गुरुचरित्र चालतं. 12 महिने 18 काळ, 365 दिवस कंटिन्यू गुरुचरित्र सुरू आहे. ती अशी भूमी आहे. मग तिथं नवीन आम्ही गेलो, मग आपण गेल्यानंतर पहिले रजिस्ट्रेशन करावं लागतं का, बुकिंग करावं लागते का, असं खूप जण विचारतात. मग गाणगापूरमध्ये कोणाला फोन करून सांगावं लागतं का? कोणाला फोन करायचा नाही, काही नाही. आपले सगळ्यांचे महाराज, आपल्या सगळ्यांचा बाप म्हणजे दत्त महाराज आहे आणि ती भूमी दत्त महाराजांची. म्हणून संगमाच्या तिथं गेल्यानंतर तुम्हाला कुठं बुकिंग करायची गरज नाही, काही नाही, काही नाही. तुम्ही जायचं. आपल्याला जर तिथं 1 दिवसाचं गुरुचरित्र पारायण करायचं असेल, 3 दिवसाचं गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर आपण जाताना साहित्य काय घेऊन जायचं? तर तुम्ही जाताना साहित्य आपली पोथी घेऊन जा. महिला असेल दिंडोरीपर्यंत गुरुचरित्र वाचा तिथं, किंवा संक्षिप्त गुरुचरित्र वाचा, मूळ गुरुचरित्र वाचू शकता. दिवा असेल, अगरबत्ती असेल, धूप असेल, कापूर असेल, आरतीचा घ्या. आपला आसन घेऊन जा, आपली जपमाळ घेऊन जायची.
दत्त महाराजांना खडी साखर, खारे शेंगदाणे, बेसनाचे लाडू हे खूप आवडतात. हे घेऊन जायचं कधी, रिकाम्या हाती जायचं नाही. आपल्या आई वडिलांकडे आपण रिकाम्या हाती जातो का? नाही. तसंच गाणगापूरमध्ये जाताना बेसनाचे लाडू, खारे शेंगदाणे हे तुम्ही घेऊन जायचे. हा प्रसाद डायरेक्ट मठामध्ये जातो. बेसनाचे लाडू तर डायरेक्ट आतमध्ये जाता, काही प्रॉब्लेम नाही त्याला. आपण आता मग बसायच्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट बसू शकता. एक रिकामी जागा दिसली तिथं बसायचं, आपलं आसन टाकायचं, झाली तुमची ती जागा. तुम्ही 1 दिवसाचं गुरुचरित्र पारायण करत असाल, 3 दिवसाचं गुरुचरित्र पारायण करत असाल, 7 दिवसाचं पारायण करत असाल, पोथी हलवायची नाही. पोथी हलवायची नाही. पोथी तिथंच ठेवा. त्या पोथीला कोणी हात लावत नाही. त्या पोथीला कोणी काही करत नाही. लोक वर्षानुवर्ष तिथे वाचत असतात. तिथं गाणगापूरमध्ये सगळे जण आहे ते पोथी वाचत असतात. म्हणून तुम्हाला कोणी बोलणार पण नाही, कोणी तुम्हाला माहिती पण सांगणार नाही. म्हणून हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला कोणी माहिती सांगणार नाही. आपण तिथे गेल्यानंतर आपण हे होऊन जातो, आपण घाबरून जातो. अरे काय करायचं? घाबरायचं नाही. तिथं गुरुचरित्र पारायण करणाऱ्या व्यक्तीचं मन स्थिर होतं बघा. आता आपण सगळ्यांनी गुरुचरित्र पारायण केले, प्रत्येकाला थोडा आवाज आला की लगेच लोक बघतात कोण बोलतंय. पण गाणगापूरमध्ये संगमाच्या तिथं गुरुचरित्र पारायण करताना लोक आवाज करत असतात, हे करत असतात, तरी पण आपलं लक्ष पोथीकडे पाहिजे, आपल्या दिव्याकडे पाहिजे. आपलं मन कुठं भटकू द्यायचं नाही. सवळ्यामध्ये गुरुचरित्र पारायण करायचं छानपैकी. भस्म लावायचं पहिले कपाळाला, भस्म हाताला, दोन्ही हाताला, छातीला, पोटाला भस्म लावायचं, पारायणाला बसायचं. आता तुमचा पहिला दिवस आहे, पहिल्या दिवशी तुम्ही किती वाजता बसा, काही प्रॉब्लेम नाही. किती वाजता बसा काही प्रॉब्लेम नाही. दिवसभर असतं. पहिल्या दिवशी तुम्ही सकाळी बसले पारायण करायला, तिथं बसल्यानंतर संगमाच्या तिथंच दुपारी 12 ते 12:30 आरती असते. तर आपलं पारायण तिथं 12 ते 12:30 बंद करायचं. मग आता जेवण काय करायचं? गुरुचरित्र पारायण करताना परान्न घ्यायचं नाही. गुरुचरित्र पारायण करताना बाहेरचं खायचं नाही म्हणतात. पण आपण पारायण कुठं करतोय? दत्त महाराजांच्या भूमीत, बरोबर. ते अन्न कोणाचं आहे? ते दत्त महाराजांचं आहे. त्या भूमीमध्ये, त्या संगमाच्या तिथं कुठं कोणीही कांदा लसूण वापरत नाही ते पहिल्यापासून. तुम्ही जरी म्हटलं टाका, ते टाकत पण नाही, कारण तो प्रसाद दत्त महाराजांचा आहे. मग तुम्ही जिथं पारायण वाचताय तिथं तुमच्या समोर कोणी केळं प्रसाद आणून देईल, कोणी पैसे देईल, कोणी हे देईल, तर तो प्रसाद तुम्ही खाऊ शकता. कारण की दत्त महाराज तुमची काळजी घेत असतात. आता हिवाळा चालू आहे, ते काही जण सेवेकरी त्यांना चहा देतात. तुम्ही जर गाणगापूरमध्ये आता जर जाणार असाल तर तुम्ही तिथं बसलेले जे वाचत असेल त्यांना तुम्ही चहा पण देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. आपण देणारा व्यक्ती तो आपल्याला दत्त महाराज आपल्याला देत असतात. आपण कोण आहे? आपल्या अवकात नाही. खरं जर म्हटलं तर आपण काहीच नाही. महाराज तुमची सगळी काळजी घेता महाराज. माझा पण अनुभव सांगेल मी आपल्याला एक. महाराज सगळी काळजी घेता. तुम्ही 12 ते 12:30 गुरुचरित्र नाही वाचायचं, मठामध्ये जायचं तर मठामध्ये आरतीला जा, किंवा तिथं पण महाराजांचं पादुका आहे, तिथं पण तुम्ही थांबू शकता. मठामध्ये गेल्यानंतर, आम्ही मठामध्ये गेलो होतो, मठामध्ये गेल्यानंतर तिथं आरती करायची, भिक्षा मागायची. भिक्षा, ओम भवती भिक्षां देही. भिक्षा का बरं मागत असते? भिक्षा मागितल्याने आपला राग, लोभ, अहंकार जे काय ना, मी माझं हे, माझं ते, माझी बिल्डिंग, माझं घर, माझी गाडी, माझे मुलं, माझे सगळं कमी होतं. म्हणून गाणगापूरमध्ये तुम्ही भिक्षा मागायला पाहिजे. ओम भवती भिक्षां देवी. स्वतः दत्त महाराज भिक्षा मागतात. आणि भिक्षा मागायला लाजायचं नाही. गाणगापूरमध्ये लाज, लज्जा हे सोडून द्यायचं. साधं राहायचं. आपण साधं, महाराजांच्या जवळ आपण जातोय तर आपण आपली भावना अशी साधी पाहिजे, ते करायचं. बाहेरचा प्रसाद तुम्ही खाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही, कारण महाराजांचा प्रसाद आहे. मी स्वतः खातो. प्रसाद खाल्ल्यानंतर पारायण आंघोळ करून परत पारायण सुरू करायचं. पण शक्यतो करून पारायण आहे ते सकाळी तुम्ही 5 वाजताच वाचा. पहिल्या दिवशी ठीक आहे, पहिल्या दिवशी आपलं दुपारनंतर तुम्ही वाचता, ठीक आहे. पण दुसऱ्या दिवशी मी सकाळी सुटून वाचलं होतं 5 वाजता 4 वाजता वाचलं होतं. सकाळी पारायण केलं ना, जास्त गडबड गोंधळ कमी असतो, मन स्थिर होतं, आणि वाचन करून घ्यायचं. दिवसभर आपण मोकळे. वाचन करून घेतलं, वाचन झालं, मग त्या दिवशी पोथी जवळ बसायचं का? रात्री नाही.
तुम्ही तुमचं वाचन कंप्लीट झाल्यानंतर तुमचं आसन, तुमचं सगळं जपमाळ हे सगळं घ्यायचं वापस. पोथी तिथंच ठेवायची, पोथी हलवायची नाही. पोथी नाही हलवायची, पोथी तिथंच ठेवा. 1 दिवसाचं करा, 3 दिवसाचं करा, काही प्रॉब्लेम नाही. तुमचं झालं पारायण झालं, तुम्ही तुमच्या मठामध्ये जा. तिथं संगम रोडला एवढे मठ आहे, प्रत्येक ठिकाणी माझं एक मत आहे की तुम्ही 4-5 ठिकाणी चौकशी करून मठ घ्या, गडबड करू नका. ते केल्यानंतर तुम्ही 4-5 ठिकाणी चौकशी करा आणि नंतर तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही खोली घ्या. मठामध्ये राहा, केंद्रामध्ये राहा, कुठेही राहा, तुमच्या आईने कुठेही राहा. गाणगापूरमध्ये राहण्याची आणि खाण्याची चिंता करायची नाही, हे लक्षात ठेवा तुम्ही कुठेही. ते झाल्यानंतर रात्रीच्या वेळेस तुम्ही परत रात्री संध्याकाळी 8 वाजता आरती असते महाराजांची, रात्रीच्या 8च्या आरतीला जायचं. तुम्ही तिथं संगमावर गुरुचरित्र पारायण करत असणार 7 दिवसाचं, 3 दिवसाचं, 1 दिवसाचं, तर आरतीला 2 टाइम अवश्य जायचं. आम्ही तर जात होतो, सकाळी दुपारी आरतीला जायचं, संध्याकाळी आरतीला जायचं. तिथं पालखी निघत असती, पालखी अटेंड करायची. पालखी अटेंड केल्यानंतर बाहेरच्या साईडला बस स्टँडच्या तिथे अन्नछत्र आहे, तिथे तुम्ही रात्रीचं जेवण करू शकता. अन्नछत्र आहे, मोफत अन्नछत्र आहे, तिथे पण तुम्ही रात्रीचं जेवण करू शकता. म्हणजे तिथं काय, तिथं नुसता थोडा भात असतो, चपाती असते, बस. तो प्रसाद अन्नछत्र म्हणजे दत्त महाराजांचा प्रसाद आहे. म्हणजे तुमचं बाहेरचं परान्न होणारच नाही होणार परान्न. त्या महाराजांचंच खातोय आपण कोणाचं खातोय? महाराजांचंच खातोय ना. मग त्याच्यासाठी तुम्हाला जर वाटत असेल तर आम्ही काय करत असतो, जायच्या वेळेस काय करायचं, आपण गहू असेल, तांदूळ असेल, जर तुम्ही कारमध्ये जाणार असाल किंवा स्वतःच्या वाहनाने जाणार असेल तर गहू असेल, तांदूळ असेल, डाळ असेल, काही असेल, तूप असेल, काही असेल, ते घेऊन जायचं आणि तिथं अन्नछत्रामध्ये देऊन टाकायचं. म्हणजे तुम्ही खाल्ल्यासारखं पण होतं. आम्ही जायच्या वेळेस गहू तांदूळ काय असेल ते आम्ही घेऊन जातो आणि तिथं देऊन टाकतो अन्नछत्रामध्ये. ते केलं. दुसऱ्या दिवशी तिथं भूमिशयन म्हणजे खाली झोपायचं, गादीवर झोपायचं नाही. 3 दिवसाचं गुरुक्षेत्र, 1 दिवसाचं गुरुक्षेत्र, काही असो, भूमिशयन करायचं. पहिला दिवस झाला. दुसऱ्या दिवशी आपण वाचून घ्यायचं, दुसऱ्या दिवशी पण सेम करा. तिसऱ्या दिवशी पण आपलं पूर्ण पारायण होईल. 3 दिवस मठामध्ये आरतीला जायचं, 3 दिवस भिक्षा मागायची, 3 दिवस आपण रात्रीच्या आरतीला जायचं. आता 3रा दिवस आहे, 3ऱ्या दिवशी आपलं पारायण पूर्ण होतं. पारायण पूर्ण झाल्यानंतर महाराजांना विनंती करायची की महाराज माझं पारायण पूर्ण झालं. मग तिथे बाहेरच्या स्टॉलला चहाच्या तिथे खूप जण काय करतात, काही जण पोळी असेल, पिठलं पोळी पण करून देतात. आपण पैसे दिले किती पिठलं पोळी आपल्याला करून देतात, किती पोळ्या पाहिजे, चपाती पाहिजे सांगायचं, ते करून देतात. तेवढी क्वांटिटी त्यांच्याकडून घ्यायची मोजून. पिठलं पोळी असेल, भात असेल तर तुम्ही अन्नदान करू शकता. कितीच करा, 500, 1000 तुम्हाला जसं करता येईल तसं तुमचं बोलून घ्यायचं त्यांना आणि करून घ्यायचं. किंवा त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही केळं प्रसाद वाटू शकता, केळं असेल, लाडू असेल, किंवा तुम्ही जिथं राहता तिथून तुम्ही खारे शेंगदाणे घेऊन जाऊ शकता, गुळ असेल, हे तुम्हाला जसं देता येईल तसं देऊ शकता. आता जेव्हा मी पारायण करायला बसलो होतो तर खूप जण मग बदाम वाटतात, खूप जण हे वाटतात, काही ना काही वाटत असतं, काही जण पैसे देतात, काही काही प्रॉब्लेम नाही. ही काळजी महाराज आपली घेत असतात. मग हे केल्यानंतर आपण पोळी भाजी, जो पोळी आणि पिठला आम्ही जो नैवेद्य केला होता तो महाराजांना बाहेर पण वाटला. महाराजांना पोथीला नैवेद्य दाखवला, तिथे आरती केली. आरती केल्यानंतर आपण आपलं नंतर परत मार्गस्थ व्हायचं. गाणगापूरमध्ये संगमावर बसण्यासाठी कोणाला विचारायची गरज नाही. मठ भरपूर अवेलेबल आहे, खाण्यापिण्याचं काळजी करायची नाही. आता खूप जणांचे प्रश्न आहे की दादा मग तिथं दिवसभर बसायचं का, मग माझ्याकडून बसणं होईल का, ह्या गोष्टी ना अति विचार करायचा नाही. मी माझा अनुभव सांगतो. पहिल्याच मी जेव्हा आयुष्यात पहिल्यांदा पारायण केलं होतं गाणगापूरमध्ये आयुष्यात पारायण करायला पाहिजे. सगळ्यांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे, तुम्ही आयुष्यात जर गाणगापूरमध्ये पारायण केलं ना, तुमच्या सगळ्या बाधा बिधा सगळ्या कमी होऊन जात, काहीच ताण नाही, असं शरीर हलकं होऊन जातं, हलकं. मी सुरुवात करून दिली पारायण करायला, पारायण चालू झालं, काय चांगलं झालं. आणि दुपारच्या वेळेस काय झालं, मी काहीच खाल्लं नव्हतं, पोटात काहीच अन्न नव्हतं माझ्या. मग मी वाचन केल्यानंतर तिथं बसलो आणि नामस्मरण करता करता माझा डोळा लागला. कारण की ती भूमी खूप पवित्र आहे आणि खूप ऊर्जा आहे. मी सवळ्यामध्येच होतो, असं बसल्याच माझे डोळे लागले आणि महाराजांना म्हंटलो मी मनातल्या मनात, महाराज मी सकाळपासून काहीच नाही खाल्लं महाराज, असं मनातल्या मनात म्हंटलो मी नुसतं. मला भूक लागली, असं आपण कसं म्हणतो तसं मी नॉर्मल म्हंटलं, महाराज मला भूक लागली.
आणि ते केल्यानंतर मी थोडा वेळ बसलो असेल तर दुसरा एक माणूस आला आणि त्यांनी मला उठवलं, मला म्हणे भैया बाहेर प्रसाद चालू आहे तो घे म्हणे. मग मी उठलोच नाही लवकर, त्यांनी मला डबल उठवलं. मग मी बाहेर गेलो, प्रसाद घेतला आणि प्रसाद घेऊन तो भात होता, मसाला भात होता, मी भात बाहेर खाल्ला आणि मी रडलो अक्षरशः की म्हटलं महाराज तुम्ही, मी नुसतं साधं तुमच्या समोर नुसतं म्हटलं की महाराज मला भूक लागली, तर तुम्ही 2-3 सेकंदामध्ये मला जो प्रसाद आहे तो प्रसाद दिला आणि इतक्या वेळपर्यंत कोणी तिथं काही नव्हतं, काहीच नव्हतं. महाराज सगळी काळजी घेत असतात. मग ह्या अनुभवातून मला तुम्हाला सांगायचंय की तुम्ही आयुष्यात गाणगापूरमध्ये जा. तुम्ही राहण्याची, खाण्याची, मला खूप कॉल येतात, मेसेज येतात की दादा राहायचं कसं, खायचं ते सोडून द्या, ते विचारूच नका तुम्ही. महाराजांच्या भरोश्यावर जा. महाराजांना म्हणायचं महाराज मी आलो, तुम्हाला काय सगळी सोय करता महाराज, सगळं व्यवस्थित होतं. महाराज प्रत्यक्ष दर्शन देतात, मला ते दिलेलं दर्शन प्रत्यक्ष. महाराज ते एक व्यक्ती जवळ आला, त्यांनी विचारलं काय वाचतो, कशासाठी वाचतो, तुला कोणी सांगितलं वाचायला आणि कोणता अध्याय चालू होता, तो पूर्ण मला त्या अध्यायाचं पूर्ण वर्णन त्या व्यक्तीने सांगितलं आणि तो व्यक्ती मला नंतर दिसलाच नाही. आणि गाणगापूरचं महत्व सांगितलं, गाणगापूरमध्ये लोकांनी इथं आयुष्यात एकदा तरी यायला पाहिजे. त्यांचे जे शब्द होते ते शब्द मी तुम्हाला सांगतोय की आयुष्यात एकदा तरी गाणगापूरमध्ये यायला पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही सगळ्यांनी पारायण अवश्य करा. काही काळजी करू नका, तुम्ही राहण्याची पिण्याची काहीच काळजी करायची नाही. गाणगापूरमध्ये यायचं, आरतीला जा, मठामध्ये जा, भिक्षा मागा, तिथं भस्माचा डोंगर बघा, भस्म लावा आणि छानपैकी पारायण करा. संगमावर स्नान करा, अष्टतीर्थ करा, सगळ्या गोष्टी करा. म्हणून हा गाणगापूरचा व्हिडिओ होता. याच्यामध्ये तुम्हाला खूप काही गोष्टी शिकायला भेटतील. म्हणून सगळ्यांना व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि मनातली आपली भीती दूर करा. आणि गाणगापूरला तुम्ही कधी येताय, महाराज तुमची वाट बघताय. सगळ्यांना विनंती आहे, महाराज सगळ्यांची वाट बघताय. ज्यांनी ज्यांनी गुरुचरित्र पारायण केलं त्यांनी अवश्य गाणगापूरमध्ये जावं आणि महाराजांची अवश्य भेट घ्यावी. जसं आपल्याला वाटतं गाणगापूरमध्ये जायचं, तसं महाराजांना पण वाटतं की तुम्ही सगळ्यांनी यावं. म्हणून मी पण अवश्य जाणार आहे गाणगापूरला, तुम्ही पण अवश्य यावं. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ. आणि अजून पण कोणाला काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून अवश्य सांगा, मी त्याचे पूर्ण उत्तर देण्यासाठी तत्पर आहे. कारण की महाराजांसाठी मला काही प्रॉब्लेम नाही. मी गाणगापूर बद्दल मी तुम्हाला जेवढं सांगता येईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. हा माझा आलेला अनुभव आहे. म्हणून काळजी करू नका, कमेंट करा आणि मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे. श्री स्वामी समर्थ.